नमस्कार. आजच्या विशेष कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व विद्यार्थी, शिक्षक, मान्यवर पाहुणे सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आपण कार्यक्रमाची सुरुवात गीताने करूया. मी विद्यार्थ्यांना विनंती करते की त्यांनी गीताचं सादरीकरण करावं. पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. स्वस्थस्य सौख्याय मनः प्रसत्ये स्फूर्ते सुमात्ये जनरंजनाय कीर्त्यै च मैत्री परिवर्धनाय क्रीडन्तु सर्वे नियमेन नित्या. सगळ्यांचं स्वागत. यानंतर मी आज आपल्याला लाभलेल्या पाहुण्यांचा परिचय करून देते. सर्वप्रथम रिटायर्ड एअर मार्शल हेमंतजी भागवत आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपल्या विद्याभारती संस्थेचे अध्यक्ष ते आहेत. यानंतर चंद्रकांत सावर्डेकर सर स्कूल कमिटीचे चेअरमन म्हणून ते काम बघतात. यानंतर सौ छायाताई मुसळे या संस्थेच्या सेक्रेटरी आहेत. यानंतर आजचे मुख्य पाहुणे श्री उदय विश्वनाथ देशपांडे सर यांचा परिचय मी करून देते. हे मल्लखांब प्रशिक्षक असून जागतिक स्तरावर मल्लखांबचा प्रचार करण्यात 48 पेक्षा जास्त देशांमध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे. त्यांचं शिक्षण रसायनशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र यामध्ये BSc पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे. सध्या ते मुंबईतील श्री समर्थ व्यायाम मंदिर या ठिकाणी मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करतात. त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन मल्लखांब या क्रीडा प्रकाराला भारत आणि इतर देशांमध्ये सुद्धा पुनरुज्जीवित केलेले. जगभरात मल्लखांब पोहोचवण्यासाठी विश्व मल्लखांब फेडरेशन ची स्थापना त्यांनी केली. आंतरराष्ट्रीय स्पर्धा, कार्यशाळा, प्रात्यक्षिक
अशा उपक्रमातून त्यांनी मल्लखांब जागतिक स्तरावर पोहोचवलेला आहे. क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत 2024 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मल्लखांब क्रीडा प्रकारातील त्यांच्या कार्यासाठी त्यांना मल्लखांब पितामह म्हणून सुद्धा संबोधलं जातं. असं गुरुतुल्य व्यक्तिमत्व आज आपल्याला पाहुणे म्हणून लाभलंय, ही आपल्या सगळ्यांच्या भाग्याची गोष्ट आहे. तर मी संस्था अध्यक्ष रिटायर्ड एअर मार्शल हेमंतजी भागवत यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा स्वागत आणि सत्कार करा. धन्यवाद. यानंतर वामन जोशी, शांताराम उर्फ वामन जोशी असं त्यांचं नाव. मल्लखांब खेळाचे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील ते प्रशिक्षक आहेत. 1991 साली महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातला कोकणातला पहिला असा प्रतिष्ठेचा पुरस्कार जो शिवछत्रपती पुरस्कार आहे तो त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर पाग व्यायामशाळेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष मल्लखांब खेळाचे मार्गदर्शन ते करत आहेत आणि आपल्या विद्याभारती गुरुकुलमध्ये सुद्धा मल्लखांब खेळाचं प्रशिक्षक म्हणून ते काम बघतात आणि प्रेरणेने ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. उपलब्ध नसतील तर इतर शिक्षकही पाठवतात. असं त्यांचं व्यक्तिमत्व. त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी शालेय समितीचे चेअरमन चंद्रकांत सावर्डेकर यांना करते. यानंतर मी गुरुकुल प्रबंधक श्री मोहन भिडे यांना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक करावं. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, आजचे आपले प्रमुख अतिथी पाहुणे पद्मश्री श्री उदयजी देशपांडे सर, आपल्या संस्थेचे अध्यक्ष भागवत सर, अध्यक्षा छायाताई मुसळे, चेअरमन सावर्डेकर सर आणि आपल्या इथे मल्लखांब शिकवायला ज्यांनी सुरुवात केली ते वामनराव जोशी, त्या सगळ्यांना माझा पहिले नमस्कार. खरं तर आजचा क्षण इतका आपल्या सगळ्यांसाठी भाग्याचा आहे की ज्या खेळाचं प्रशिक्षण आपण आपल्या शाळेमध्ये देतो तो पूर्णपणे भारतातच निर्माण झालेला आणि डिझाईन झालेला खेळ म्हणजे मल्लखांब आणि त्यातलं ऋषितुल्य व्यक्तिमत्व आज आपल्याकडे आलेलं आहे. त्यांचे पाय आपल्या शाळेला लागले हे आपलं मोठं भाग्य आहे. म्हणजे लहान मुलांवरती सुद्धा हे कुठेतरी असं कोरलं जाईल, जेव्हा ते मल्लखांब शिकतील तेव्हा असे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आपल्याकडे आले होते, याची आठवण त्यांना राहील. आणि खरं तर हेच आपल्या विद्याभारतीचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे विद्याभारतीचे जे वेगवेगळे आयाम आहेत त्याच्यामध्ये क्रीडा, योग, खेळ हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत. संगीत हा आयाम आहे, त्याचं प्रदर्शन आता आपल्या सगळ्यांसमोर झालेलं आहेच. म्हणजे राष्ट्रीय शिक्षणाबरोबर आपण इतर सगळ्या अंगांनी विद्यार्थी कसे घडवले जातात याचं उत्तम उदाहरण म्हणजे विद्याभारती आहे. कोकणातलं हे एकमेव गुरुकुल पद्धतीने चालणारं विद्याभारती ही शाळा आहे असं म्हणता येईल. साधारणपणे देशभरात 12,000 शाळा आहेत विद्याभारतीच्या. त्यातल्या एकल शाळा म्हणजे एक शिक्षकी शाळा किंवा शिशुवाटिका हे सगळं मिळून 12,000 संख्या आणि साधारणपणे 35 लाख विद्यार्थी आणि 1.5 लाख शिक्षक एवढी विद्याभारतीची स्ट्रेंथ आहे. आणि त्यातला एक घटक आपण आहोत. तर याचा आज आपल्याला फार अभिमान आहे. ही शाळा चालवून आता पहिली बॅच आपली 10वीला येते आहे आणि या 10 वर्षाच्या प्रोग्रेसवरनं
2 मुलांपासून ते 68 ते 70 विद्यार्थी एवढी संख्या आपली 10 वर्षात झालेली आहे. जागेमध्ये पण स्थित्यंतर झालेलं आहे. आणि या जे सगळे विद्याभारतीचे 5 आयाम आहेत, या 5ही आयामामध्ये आपले विद्यार्थी चमकत आहेत. म्हणजे समूहगान स्पर्धेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी प्रथम पारितोषिक मिळवलं आहे, क्रीडा प्रकारात पारितोषिक मिळवलं आहे, वुशूमध्ये मिळवलेलं आहे, गोळाफेकमध्ये मिळवलेलं आहे, ट्रायथलॉनमध्ये सहभाग आहे, सायकलिंगमध्ये सहभाग आहे. अशा विविध प्रकारच्या खेळांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. ही निश्चित अभिमानाची बाब आहे. फक्त शैक्षणिक याच्यामध्ये जो आपला सहभाग आहे तो पहिलं वर्ष 10वीचा असल्यामुळे टिपण्यासारखा किंवा नोंद करण्यासारखा सहभाग आपल्याला 2026 मध्ये मिळणार आहे आणि तो नक्कीच चांगला मिळणार आहे अशी आशा आहे. ही आपली विद्याभारतीची एकंदर संरचना. आपण सगळे सरांचे विचार ऐकायला उत्सुक आहात, त्यामुळे मी थांबतो, जास्ती वेळ घेत नाही. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर स्कूल कमिटीचे चेअरमन श्री चंद्रकांत सावर्डेकर यांना विनंती करते की त्यांनी विद्याभारती गुरुकुल विषयी आपल्याला माहिती द्यावी. की आपल्या विद्यालयाला एका महान व्यक्तीचं, ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचं आपल्याला सहवास लाभतोय, त्यांचा पदस्पर्श झालेला आहे. तर मी स्वतः आणि माझं विद्यालय, सर्व विद्यार्थी, मी सर्व शिक्षक, आम्ही स्वतःला धन्य मानतो की तुमच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचा आम्हाला प्रत्यक्ष तुमच्या विचाराचा लाभ मिळणार आहे. मित्रांनो, आपलं जे गुरुकुल आहे, मगाशी बोलताना बोललो की शेवटी काय करायचं आहे या शिक्षणातून, तर चांगला माणूस घडवायचा आहे. हा शिक्षणाचा उद्देश आहे. आणि तो माणूस घडवायचा असेल तर 3 मकारामधून जावं लागतं. त्याला मन, मनगट आणि मस्तिष्क. परंतु बऱ्याच वेळा अन्य शाळा किंवा अन्य ठिकाणी शिक्षणाचा बाजार करत असताना त्याच्यामध्ये केवळ मस्तिष्क म्हणजे मेंदूचाच, फक्त बुद्धीचाच विचार केला जातो. तिथे शरीराचा आणि मनाचा विचारच केला जातो. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असं म्हणतो, पण ते जे मन प्रसन्न असायला हवं, ज्याच्यामध्ये असायला हवं ते शरीर चांगलं पाहिजे. म्हणजे शरीर माध्यम खलु धर्म साधनम असं म्हटलं जातं. मग ते शरीराकडे पण आपण बघितलं पाहिजे, मनाकडे पण आपण बघितलं पाहिजे. तर ह्या सर्वाचा सर्वांगीण विकास, ह्या सर्व गोष्टी करत असतानाच विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्व विकास घडणार आहे. विशेष म्हणजे आमच्या पंचकोशामधले जे पंचकोश आहेत त्यातला पहिला कोश आहे तो अन्नमय कोश आहे. आणि आमच्या विद्यालयामध्ये विशेष करून याच्यावर फार काळजीपूर्वक लक्ष दिलं जातं. आणि मल्लखांब हा त्यातलाच एक भाग आहे. कारण शरीर सुदृढ असेल तर त्यातलं मन सुदृढ असेल. आणि म्हणून जरी मुलं त्यांच्या घरातून येत असली, त्यांच्या घरातलं खात असली, तरी आमच्याकडे विशेष योजना आहे की इथे खऱ्या अर्थानं संतुलित आणि सकस आहार मुलांना दिला जातो. की ज्यामुळे मुलांचा शारीरिक जो विकास व्हायला पाहिजे तो विकास, सकाळी योग्य नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी परत छोटासा नाश्ता असतो, पण त्याच्या आधी उत्तम प्रकारे त्यांच्याकडनं शारीरिक व्यायाम करून घेतले जातात. मी प्रत्यक्षात ज्ञानार्जन करण्यासाठी ज्या काही गोष्टी आवश्यकतात त्याची शरीराची आणि मनाची तयारी लागते, तर ती ह्याच्यातून होत असते. आणि मग अन्नमय कोशातूनच शरीराचं उत्तम पोषण होण्यासाठी वेगवेगळ्या क्रीडा असतील. आता सुद्धा बघितलं आपण की मुलांनी आमच्या संगीत सादर केलं. हे शेवटी मनाशी निगडित आहे आणि मनाला प्रसन्न करणारं संगीत आहे. म्हणजे ज्या ज्या कला आहेत, जी कौशल्य आहेत, ज्याच्याकडे तो गुण आहे तो विकसित व्हावा आणि ज्याच्याकडे नसेल त्याच्यामध्ये आवड आणि रुची निर्माण व्हावी त्या विषयाची, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आमच्या विद्यालयामध्ये घेतल्या जातात. आणि मला या सगळ्या गोष्टीत मला जास्त अभिमान वाटतो की हे सगळे करणारे आमचे हे मागे बसलेले सगळे शिलेदार आहेत. ते फार मेहनत घेऊन हे सगळं घडवत आहेत. आणि आज आमच्या विद्यालयाचं नाव समाजामध्ये चांगल्या पद्धतीने जात आहे की ते खऱ्या अर्थानं, कारण आज पालक आणि समाजापुढे विद्यार्थ्यांचं मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे. आणि ते काय आहे तर सर्व विद्यार्थी मोबाईलमध्ये अडकलेले आहेत. अभ्यास करायचा नाही, अभ्यास करण्याची वृत्ती गेली, वाचन संस्कृती नष्ट झालेली आहे, संस्काराची जो बोंबाबोंब आहे, पाश्चिमात्य संस्कारांचं अनुकरण, अशा अनेक गोष्टींचं चॅलेंज असताना आमच्या विद्यालयातला विद्यार्थी मात्र वेगळा होतोय. याचं सगळा परिपाक म्हणजे आमच्या शाळेचं पंचकोश विकसन. सर्वच गोष्टी इथे सगळ्या सांगता येणार नाही, पण हे जे काही संस्कारित आणि आदर्श वातावरण इथं निर्माण होतंय तर त्याच्या मागचा सगळा जो विचार आहे तो पंचकोशाचा विचार आहे. शेवटी याच्यासाठी केला होता टास शेवटचा दिस गोड व्हावा. कारण शेवटी तुम्हाला आनंद मिळवायचा आहे.
नाही तर आजच्या शिक्षणातून काय आहे बघा, आनंद मिळतच नाही. आनंद मिळवण्याऐवजी आत्महत्या करण्याकडेच विद्यार्थ्यांचा कल वाढलाय. मग ती मनाने सुद्धा घट्ट झाली पाहिजेत. आयुष्यामध्ये चढ उतार आले तर त्यालाही आपण समर्थपणे तोंड दिलं पाहिजे. हा संस्कार सुद्धा शिक्षणातून दिला गेला पाहिजे, हे विसरलं गेलं आणि त्यामुळे शिक्षणातून आत्महत्येचे प्रकार वाढलेले आहेत. आमच्या इथे तसं नाही. पंचकोशाच्या माध्यमातून मुलांना आनंददायी शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे इथला विद्यार्थी, शिक्षक आणि विद्यार्थी अशी दरी कधीच नसते. आमच्या शिक्षिकेच्या कमरेला मिठी मारणारी आमची विद्यार्थिनी असते, विद्यार्थी असतो. इतकी जवळीकता विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये आहे, पण तितकाच शिस्त आणि संस्काराचा पण भाग तितका आहे. तर अशा सर्वार्थाने चांगलं संस्कार देणारं आमचं हे विद्यालय आहे आणि ते पंचकोशाच्या आधारे आम्ही विकसित करतोय. विशेष करून मल्लखांब असेल, क्रीडा असेल, क्रीडांचे वेगवेगळे प्रकार असेल आणि एकूणच सर्व अर्थाने भविष्यामध्ये 14 कला आणि 64 विद्या नाही सॉरी 14 विद्या आणि 64 कला ह्या ज्या काय आहे विकसित करण्याचा मगाशा पण कदाचित आम्ही भविष्यामध्ये त्याचाही आम्ही याच्यात विचार करणार आहोत की जेणेकरून विद्यार्थी सर्वांगीण त्याच्याकडे जो गुण आहे तो विकसित होईल. कारण आपल्या गुरुकुल पद्धतीची ती पद्धतच होती की ज्याचा गुण आहे त्याने तो विकसित करावा आणि समाजाची सेवा करायला बाहेर जावं. आणि तोच विचार घेऊन आमचं विद्यालय हे काम करत आहे. तुम्ही इथे आलात आणि आम्ही सर्व धन्य झालो आहोत आणि आमच्या तर सर्वांची इच्छा आहे की तुमचं मार्गदर्शन ऐकण्याचं. तर याच्या नंतर आम्ही त्यासाठी उत्सुक आहेत आणि म्हणून मी इथं थांबतो. धन्यवाद. यानंतर आपण ज्यांची वाणी ऐकायला उत्सुक आहोत ते पद्मश्री माननीय उदयजी देशपांडे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मार्ग. मंचावरील सर्व मान्यवर, समोर बसलेले छोटे छोटे विद्यार्थी विद्यार्थिनी आणि त्यांना घडवणारे सगळे प्रशिक्षक, मी आधीच हे सांगू इच्छितो की मी मैदानावरती मुलांना मलखांब शिकवणारा शिक्षक आहे आणि भाषण करणारा वक्ता नाही आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला माझा वेळ मुलांना बाते कम काम ज्यादा असं सांगण्यामध्ये जातो. तेव्हा मी फारसं बोलणार नाही आहे. मला खूप आनंद झाला की अनेक दिवसांनंतर, अनेक कालावधीनंतर मला अशा एका चांगल्या ठिकाणी आपण आलो असल्याचं समाधान मिळालं. कारण पंचकोशाधारित शिक्षण पद्धती ही अंमलात आणणारी विद्याभारतीची संस्था, त्याचे सर्व प्रशिक्षक आणि त्याचे बेनिफिशरीज म्हणजे त्याचा लाभ ज्यांना होतो ते सगळे विद्यार्थी हे खरोखरच अभिनंदनास पात्र आहेत. दुर्दैवाने आपल्या भारताचा इतिहास जर आपण बघितला तर आपल्याकडे खूप अशा चांगल्या गोष्टी होत्या. शिक्षण पद्धतीमध्ये गुरुकुल पद्धत असेल, आपली काही औषधं होती जी आज सुद्धा लोकांना शोधून काढावे लागतात की पूर्वी आपल्याकडे ही औषधं वापरली जात असत. वनौषधी असतील किंवा वेगवेगळ्या गोष्टींचं मिश्रण करून तयार केलेले असतील. आपल्याकडे सगळ्या जगातली पहिली युनिव्हर्सिटी, विश्वविद्यालय तक्षशिला, किंवा सगळ्या भाषांची जननी संस्कृत भाषा, किंवा गणितामध्ये शून्याची संकल्पना, या सगळ्या भारताने जगाला दिलेल्या गोष्टी आहेत. पण दुर्दैवाने ब्रिटिशांच्या 150 वर्षाच्या अंमलाखाली आपण या सगळ्या गोष्टी हळूहळू विसरत गेलो आणि आता कुठेतरी या नवीन शिक्षण पद्धतीमध्ये म्हणा किंवा आपला दृष्टिकोन त्याच्याबद्दलचा बदलल्यामुळे म्हणा हळूहळू या गोष्टींना स्थान दिलं जायला लागलेलं आहे. मग ती क्रीडा भारती असो, संस्कार भारती असो, विद्या भारती असो, संस्कृत भारती असो, अशा सगळ्या माध्यमातून कुठेतरी आपल्याला एक सुजाण नागरिक, लहान मुलं घडताना त्यांच्यावरती होणारे संस्कार, त्यांना दिलं जाणारं शिक्षण, ह्याच्यामध्ये आता बदल दिसायला लागलेला आहे. आणि
महामुनी पतंजली ज्यांनी संपूर्ण जगाला योगविद्या दिली, त्याच्यातलाच एक छोटासा भाग म्हणजे मल्लखांब आहे. तुम्हाला मल्लखांबाबद्दल काही वेगळं सांगायला पाहिजे असं नाही, कारण आपल्याकडे मल्लखांबाचं प्रशिक्षण दिलं जातं. तुम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे की कमीत कमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा जगातला एकमेव क्रीडा प्रकार कुठला असेल तर तो म्हणजे मल्लखांब. की ती हाताच्या बोटांपासून ते पायाच्या बोटांपर्यंत प्रत्येक भागाला त्याच्यामध्ये व्यायाम दिला जातो. म्हणजे केवळ हातापायाचे बाह्य स्नायूच नव्हे तर पचन संस्था, श्वसन संस्था, रुधिराभिसरण संस्था आदी अंतर्गत संस्थांना सुद्धा उत्कृष्ट व्यायाम दिला जातो. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवली जाते, इम्युनिटी ज्याला म्हणतात. आणि त्यामुळे करोनासारख्या वैश्विक महामारीमध्ये सुद्धा आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे ते या मल्लखांबाकडून आपल्याला मिळतं. आपण एखादी वस्तू विकत घ्यायला बाजारात गेलो, समजा आपण एक मोबाईल घेतला, एक इस्त्री घेतली किंवा एखादा टेप रेकॉर्डर घेतला, रेडिओ घेतला, वॉशिंग मशीन घेतलं, टीव्ही घेतला, फ्रीज घेतला, या सगळ्या यंत्रांच्या खरेदीबरोबर आपल्याला एक पॅम्पलेट मिळतं. या यंत्राचा वापर कसा करावा, त्याचं आयुष्य कसं वाढवावं, काय करावं, काय करू नये. पण जेव्हा या भूतलावर आपण जन्म घेतो आणि देव आपल्याला शरीररूपी यंत्र देतो, तेव्हा असं काही पॅम्पलेट आपल्याला दिलं जात नाही. आणि त्यामुळे काय करायला पाहिजे ते आपल्याला माहिती नसतं, काय करायला नको त्याची जाणीव नसते. आणि त्यामुळे अगदी लहान वयापासून जे करायला नकोत त्या गोष्टी आपण करतो आणि ज्या गोष्टी करायला हव्यात त्या गोष्टी आपण करत नाही. आणि मग ऐन 30, 35, 40मध्ये अनेक विकार आपल्याला यायला लागतात आणि मग आपण औषधं गोळ्या घेऊन डॉक्टरांकडे जाऊन उर्वरित आयुष्य आपण कसं बसं पुढे ढकलतो. तर आपल्या संस्कृतीमध्ये मग ते योगा असेल, मल्लखांब असेल, अशा खूप गोष्टी आहेत की ज्या आपण लहानपणापासून केल्या पाहिजेत. पण दुर्दैवाने त्याचं शिक्षणच मिळत नाही. आता वामन जोशी सारखे चिपळुणातले छत्रपती पुरस्कार विजेते मल्लखांबपटू आहेत म्हणून त्यांनी आपल्या शाळेमध्ये मल्लखांब कसा आणता येईल याचा प्रयत्न केला. पण इकडे किती शाळा आहेत आणि त्या शाळांमध्ये सगळ्या ठिकाणी मल्लखांब जाणं शक्य आहे का? ते शक्य केव्हा होईल? जेव्हा तुमच्यासारखे विद्यार्थी मल्लखांब शिकतील आणि ते मग अन्य शाळांमध्ये जाऊन मल्लखांब शिकवतील, तेव्हा मल्लखांब ठिकठिकाणी जाऊ शकेल. तुम्हाला माहिती आहे, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र किंवा गणित किंवा शास्त्र किंवा भाषा विषय शिकवणारे जे शिक्षक असतात ना, त्यांचं तर महत्व आहेच. पण समजा एखादा शिक्षक कमकुवत असेल तर फार तर काय होईल, मुलांना परीक्षेत मार्क कमी मिळतील, त्यांना तो विषय समजणार नाही. पण मल्लखांब शिकवणारा शिक्षक जर कमकुवत असेल तर काय होईल, तो मुलगा करता करता वरनं पडेल खाली, हात मोडेल, पाय मोडेल, मानेवरती पडला तर कायमचा अपंगत्व होईल. आणि म्हणून मल्लखांबातले शिक्षक जास्ती संख्येने तयार व्हायला, तरबेज शिक्षक तयार होण्यासाठी, निष्णात शिक्षक तयार होण्यासाठी खूप आवश्यकता आहे. आणि ते काम या ठिकाणाहून होईल असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही तुमचा अभ्यास कराल, तुमची जी काही पुढची स्वप्न असतील, कोणाला डॉक्टर व्हायचं असेल, कोणाला इंजिनियर व्हायचं असेल, कोणाला उद्योगपती व्हायचं असेल, कोणाला बँकेत नोकरी करायची असेल, जे काही तुम्हाला करायचं ते तुम्ही करालच. पण त्याबरोबरच तुम्ही मल्लखांबाचं सुद्धा प्रशिक्षण घेऊन त्याच्यामध्ये सुद्धा प्रावीण्य मिळवावं असं मला वाटतं. आणि ते प्रावीण्य म्हणजे फक्त स्पर्धेपुरतं नाही, मेडल्स मिळवणं, काही पुरस्कार मिळवणं तेवढंच उद्दिष्ट नाही. तर हा मल्लखांब आपल्या भारतीय संस्कृतीमधला एक भाग आहे. तो जास्तीत जास्त ठिकाणी पोचवायला पाहिजे, जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा व्हायला पाहिजे. इतर सगळ्या खेळांच्या तुलनेत ना, मी 2-3 मल्लखांबातली वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. इतर मला जास्ती बोलता येणार नाही कारण मला घशाला थोडा त्रास होतोय, पण तुम्हाला सांगितल्याशिवाय मला राहत नाही. इतर सगळे खेळ जमिनीच्या लेवलला खेळले जातात. कबड्डी, खो खो असेल, क्रिकेट, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल. फक्त मल्लखांब हा एकच खेळ आहे, जमिनीपासून 2 फूट, 4 फूट, 6 फूट, 8 फूट, 10 फूट उंचीवरती खेळला जातो.
आणि त्यामुळे गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध तुम्हाला स्वतःचं शरीर खेचण्यासाठी, वरती जाण्यासाठी कष्ट करावे लागतात. आणि त्यातून मग वेगवेगळे कसरतीसारखे प्रकार, ज्याच्यामध्ये स्ट्रेंथ, स्टॅमिना, स्पीड, एन्ड्युरन्स, फ्लेक्सिबिलिटी, न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन, बॅलन्स, कॉन्फिडन्स, करेज, या सगळ्या फिजिकल आणि मेंटल ॲबिलिटीज खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप केल्या जातात. आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इतर खेळांमध्ये एंड रिझल्ट महत्वाचा असतो. एंड रिझल्ट म्हणजे काय की मी क्रिकेट खेळत असेल तर चेंडू टोलवणं, तो सीमारेषेपार फेकून देणं, हे महत्वाचं आहे. ते करत असताना माझी स्थिती कशी आहे, माझी बोटं जुळलेली आहेत का, माझे कोपर वाकलेले की कोपर ताठ आहे, याला महत्व नाही आहे. किंवा बास्केटबॉलमध्ये मी चेंडू कडीमध्ये टाकताना ते टाकणं महत्वाचं आहे. पाय फाकवले होते का पाय जुळले होते, टोज पॉइंटेड होते की नव्हते, कोपर ताठ होती की कोपर वाकलेली होती, याला महत्व नाही आहे. बॉल तिकडे जाणं महत्वाचं आहे. पण मलखांबात मात्र तुम्ही जे कराल त्याला महत्व आहेच, पण ते करताना तुमची शारीरिक स्थिती कशी होती, चेहऱ्यावरचे हावभाव कसे होते, किती सहजतेने आणि किती अचूकतेने तुम्ही करताय, ह्यालाही महत्व आहे. आणि तिसरा आणखीन एक फरक तुम्हाला आधीपासून माहिती असावं म्हणून सांगतो. मलखांबा एकमेव खेळ असा आहे की ज्यामध्ये डावा मेंदू आणि उजवा मेंदू या दोघांचाही सारखाच वापर केला जातो. जी गोष्ट आपण डाव्या बाजूने करतो तीच गोष्ट आपण उजव्या बाजूनेही करतो. इतर खेळांमध्ये तसं नाहीये. तुम्ही बॅडमिंटन खेळाल, टेबल टेनिस खेळाल, टेनिस खेळाल, एकाच हाताने खेळतात. एका हाताने असं आणि एका हाताने असं खेळत नाही. किंवा क्रिकेट खेळत असाल तर बॅटिंग कराल तर फक्त उजवीकडनंच कराल, लेफ्टी असाल तर फक्त डावीकडनंच कराल. पण एक बॉल असा मारणार आणि एक बॉल असा मारणार, असं करता का? नाही. बॉलिंग करत असाल तर फक्त रायटी असाल तर उजव्या हाताने बॉलिंग कराल, लेफ्टी असेल तर डाव्या हाताने कराल. पण एक बॉल उजव्या हाताने आणि एक बॉल डाव्या हाताने असं टाकता का? नाही. पण मलखांबामध्ये तुम्ही जे काही डावीकडनं कराल तेच उजवीकडनंही करतात. समजा तुम्ही बजरंग पकड लावलीत, डाव्या पायाने लावलीत तर उजव्या पायाने पण लावता. मोहनबेडीचा पलंग केला, उजवीकडनं केला तर डावीकडनंही करता. मुठ्याचा फारा उचलला, उजव्या हाताने उचलला तर डाव्या हाताने उचलतात. सगळ्या गोष्टी ज्या डावीकडनं करतात त्या उजवीकडनंही करतात. आणि त्यामुळे इट्स बायलॅटरल डेव्हलपमेंट. शरीराची दोन्ही दिशेला मेंदूचा उजवा भाग आणि डावा भाग दोघांनाही व्यायाम मिळतो. खूप वैशिष्ट्य तशी मलखांबाची, जी जसं तुम्ही करायला लागाल ना तसं तुम्हाला अनुभवता येईल. आणि त्याच्यातून तुमच्या ओव्हरऑल व्यक्तिमत्वामध्ये खूप फरक पडणार असतो. म्हणजे मी अंध मुलांना सुद्धा मलखांब शिकवतो. मुंबईत 3 अंधशाळा आहेत आणि त्या तिन्ही अंधशाळांमध्ये जाऊन तिकडच्या मुलांना आणि मुलींना मलखांब शिकवतो. आणि असं जाणवलं की ज्यांना अगदी चालायला पण त्रास होत होता, काही व्यायाम नव्हता, त्यामुळे सतत पोटाच्या तक्रारी होत्या, खाल्लेलं पचत नव्हतं, डोकं दुखत होतं, कशात इंटरेस्टच नव्हता, काही करण्यामध्ये, खेळण्यामध्ये, कुठली कामं करण्यामध्ये सतत मलूल असायच्या. मग एकदा मलखांब चालू केल्यानंतर त्या मुलींमध्ये आणि त्या मुलांमध्ये इतका फरक पडला. ज्यांना शाळेमध्ये 40-45% मार्क असायचे ते 80-85% पर्यंत गेले. तब्येतीत सुधारणा झाली, खाणं पिणं वाढलं, पचन संस्था सुधारली, प्रात्यक्षिकं दाखवली की लोक टाळ्या वाजवायच्या. त्यामुळे एक स्वतःबद्दलचा आत्मविश्वास निर्माण झाला, सेल्फ एस्टीम. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण एक प्रांजल पाटील नावाची मुलगी आहे, ती 1ली पासून 10वी पर्यंत नियमितपणे मलखांब करायची. 100% ब्लाइंड आहे, अजिबात दिसत नाही. पण आज ती भारतातली पहिली अंध IAS ऑफिसर आहे, ब्लाइंड IAS ऑफिसर. हे मलखांबामुळे झालेलं परिवर्तन आहे. आणि मला खूप अशी इच्छा आहे की हा आपला एतद्देशीय असल मराठमोळा पारंपरिक भारतीय व्यायाम प्रकार हा जास्तीत जास्त ठिकाणी पोचला पाहिजे. मी जेव्हा सुरुवात केली ना करायला, तर आमच्या समर्थ व्यायाम मंदिरात 2-3 मुलं करायचे.
आज समर्थमध्ये 100 मुलगे 100 मुली रोज मलखांब करतात. समर्थ व्यायाम मंदिरात 1000 मुलं रोज येतात. बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, जिम्नॅस्टिक, ॲथलेटिक, जुडो, खो खो, मलखांब हे सगळं त्यांना शिकवलं जातं. महिन्याला फक्त 30 रुपये त्यांच्याकडून शुल्क घेतलं जातं. 30 रुपीज पर मंथ. आणि शिकवणारे 180 प्रशिक्षक आहेत जे कुठल्याही प्रकारचं मानधन वेतन न घेता 2-2, 3-3 तास रोज मुलांसाठी देतात. जसं मुंबईत समर्थ व्यायाम मंदिर आहे तसं आणखीन 2-3 संस्था होत्या, पण आज जर बघितलं तर मुंबईमध्ये 200हून अधिक संस्था आहेत की ज्या ठिकाणी नियमितपणे मलखांब चालतो. जसं मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर अशी 4-5 जिल्हे होते जिकडे मलखांब चालत होता. आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वतंत्र मलखांब संघटना आहे, रजिस्टर्ड आहे आणि मलखांबाचं प्रशिक्षण दिलं जातं. आणि भारतामध्ये फक्त महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश असे 4 राज्य होती. आज महाराष्ट्राबाहेर 33 राज्यांमध्ये मलखांब प्रचलित आहे. तर ही सगळी आता डेव्हलपमेंट झालेली आहे. याच्या पुढचं टार्गेट म्हणजे आपल्याला भारताच्या बाहेर जास्तीत जास्त देशांमध्ये मलखांब पोचवायचं आहे. आणि ते काम तुमच्याकडनं होणार आहे. तुम्ही जेव्हा स्वतः शिकाल ना तेव्हा तुम्ही इतरांना शिकवू शकाल. मी स्वतः 52 देशांमध्ये जाऊन आलेलो आहे आणि त्या ठिकाणी मलखांब सुरू करून आलेलो आहे. पण तो चालू ठेवणं, तो वाढवणं हे तुमच्यासारख्या यंग जनरेशनचं काम आहे. असं म्हटलं जातं की मलखांब फक्त लहान मुलंच करतात, पण हा सुद्धा मोठा गैरसमज आहे. मलखांब कुठल्याही वयाच्या पुरुषाला, महिलेला करता येतो. समर्थ व्यायाम मंदिरमध्ये रोज सकाळी 7 ते 8 1 तास मी मलखांब शिकवतो. 50 वर्ष झाली. आणि 25-30 नंतरच्या 40-50ल्या 20-25 महिला रोज सकाळी मलखांब करायला येतात. माझ्याकडे एक शांतीलाल संघवी नावाचे गृहस्थ होते ज्यांनी मलखांब शिकायला सुरुवात केली होती. त्यांचं वय 82 वर्ष होतं. आणि जेव्हा आम्ही 2019 मध्ये मलखांबाची पहिली विश्व अजिंक्यपद स्पर्धा मुंबईत घेतली, ज्याच्यामध्ये 15 देशांनी भाग घेतला होता, त्याच्या उद्घाटनाला त्यांनी मलखांबाचं प्रात्यक्षिक दाखवलं. त्यावेळेला त्यांचं वय 89 वर्षाचं होतं. अ पर्सन ऑफ 89 इयर्स कॅन डू मलखांब. तुम्हाला करायला तर काय हरकत आहे? अंध मुलं करतात, मतिमंद करतात, मूकबधिर करतात, फिजिकली हँडिकॅप करतात. मलखांब कोणालाही करता येतो आणि त्याचा त्यांना खूप चांगला फायदा होतो. तर माझी खूप इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी जे काही मलखांब शिकायला सुरुवात केली असेल ते आणखीन वाढवावं. मी मगाशी येता येता प्रवासात मलखांबावरती मी केलेली एक कविता आहे ती ऐकवली होती, ज्याच्यामध्ये असं म्हटलंय, ऐरे गैरे काही म्हणत माझ्या मनात शंका नाही, देवा शपथ खरं सांगतो मलखांबाला पर्याय नाही. ताप आहे, सर्दी आहे, डोकेदुखी, मळमळ आहे, मन काही स्थिर नाही, शरीर सगळं दुखतं आहे, औषध पाणी गोळ्या मलम याचा काही फायदा नाही, देवा शपथ खरं सांगतो मलखांबाला पर्याय नाही. सुदृढ बाहू, दंड बळकट, मांड्यांनाही पट आहेत, रुंद छाती, सिंहकटी, प्रमाणबद्ध शरीर आहेत, काडी पैलवान, पाप्याचं पितर, देह दुर्दशा बघवत नाही, देवा शपथ खरं सांगतो मलखांबाला पर्याय नाही. मूक बधीर, अंध, अपंग, मतिमंदांनाही वाव आहे, जमेल तेवढंच केलं तरी प्रशंसेला पात्र आहे. स्वविश्वास, रंजन, व्यायाम कशातच कमी नाही, देवा शपथ खरं सांगतो मलखांबाला पर्याय नाही. खो खो, लंगडी, कुस्ती, कबड्डी, चेंडूचेही खेळ आहेत, देशी परके क्रीडा प्रकार सगळ्यात सुप्त गुण आहेत. दम, ताकद, लवचिकता व कसा वाचून चालत नाही, देवा शपथ खरं सांगतो मलखांबाला पर्याय नाही. दस्तूर खुद्द महाराष्ट्राची अस्सल मराठी कला आहे, वेळ, खर्च, जागा कमी, फायदा मात्र अमाप आहे. मोठं मैदान तर सोडूनच द्या, फार कपड्यांचीही गरज नाही, देवा शपथ खरं सांगतो मलखांबाला पर्याय नाही. तर माझी खात्री आहे की माझी बडबड ऐकून तरी तुम्हाला मलखांबाबद्दल आपण काहीतरी करून बघूया असं वाटलं असेल. मी तुम्हाला निमंत्रण देऊन ठेवतो. समर्थ व्यायाम मंदिरमध्ये मुंबईत तुमचं केव्हाही स्वागत आहे.
तुम्ही कधी आलात तरी तुम्हाला तिकडे विनामूल्य मलखांबाचं प्रशिक्षण घेता येईल. तुमची राहायची व्यवस्था करायची असेल ते व्यायामशाळेतल्या एखाद्या मुलाकडे किंवा मुलीच्या घरी तुमची राहायची व्यवस्था करू आपण. तुमच्यापैकी जास्तीत जास्त जणांनी यावं, तिकडे येऊन प्रशिक्षण घ्यावं आणि मग इकडे येऊन तर इतरांना द्यावं अशी प्रामाणिक इच्छा आहे. आणि इकडे सुद्धा तुम्ही मला कधीही बोलावलं तरी मुंबईहून इकडे मी यायला तयार आहे. तुम्हाला मलखांबाच्यासाठी जे काही मार्गदर्शन करायची संधी मिळेल मला त्याचा खूप आनंद होईल. शेवटी आपण केल्याशिवाय ते होणार नाहीये. तुमच्यापैकी ज्या ज्या कोणाला कधीही मुंबईला येण्यासारखं असेल अवश्य यावं. तुमच्या पालकांनाही घेऊन यावं, त्यांनाही आपण मलखांब शिकवू, फक्त मुलांनाच नाही. शेवटी मोठ्या माणसांनी शिकल्यानंतर ते लहान मुलांना जास्त शिकवतील. तुम्हाला मलखांबाबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर मला खूप आवडेल. मी या ठिकाणी थांबतो, पण कुठल्याही मलखांबाच्या विषयाबद्दल तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मोकळ्यापणे विचाराव्यात अशी विनंती करतो. धन्यवाद. मलखांब कोण कोण करतात? प्रश्न विचारा ना. रोप करायचंय, पोल करायचंय, पोल होईल. तुला काय विचारायचं? गुड. मुलींपैकी कोणाला नाही काही प्रश्न? हा, क्लासला जातोस? अरे वा, शाबास. गुड. अधिक वेळ न घेता थोडक्यात मी माहिती देतो. मलखांबाचे आद्यजनक म्हणजे महाबली हनुमान. म्हणजे अगदी रामायण महाभारत काळापासून मलखांब आहे. पण अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यात मलखांबाचा उल्लेख आढळतो. एक मानसोल्लास नावाचा ग्रंथ आहे 1135 मध्ये सोमेश्वर चालुक्याने लिहिलेला. त्याच्यामध्ये मलखांब सदृश ओढ्या आढळतात. मानसोल्लास, सोमेश्वर चालुक्य. त्यानंतर कपाल कुरंटक योग आहे, पुस्तक आहे कपाल कुरंटक योग. त्याच्यामध्ये रज्जू योगा दिलेला आहे, म्हणजे एका दोरीवरती वेगळ्या प्रकारची आसनं कशी करायची. पण ऐतिहासिक जर आपल्याला पुरावा म्हटलं तर दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये हैदराबादच्या निजामाकडनं अली आणि गुलाब नावाचे दोन पैलवान आले. बलदंड धिप्पाड 7.5 फूट उंचीचे पैलवान होते. त्यांचा लौकिक होता की आजपर्यंत त्यांना कुस्तीत कोणी हरवू शकत नव्हतं. ते हैदराबाद पासून पुण्यापर्यंत आले. त्यांनी दरबारात आव्हान दिलं, आमच्याशी कुस्ती खेळायला कोणी तयार असेल तर त्यांनी पुढे यावं, नाही तर आपला पराभव मान्य करावा, आम्ही पुढे उत्तरेकडे निघून जातो. पेशव्यांच्या दरबारात 52 पैलवान होते, ज्यांचं काम फक्त कुस्ती खेळायची, कुस्ती शिकवायची एवढंच होतं. पण या दोघांची तयारी आणि त्यांचा लौकिक बघून त्या 52 पैलवानांपैकी एकाची हिंमत झाली नाही की ते आव्हान स्वीकारायचे. अशा वेळेला 17-18 वर्षाचे एक भिक्षुक होते, ज्यांचं नाव बाळंबट दादा देवधर. त्यांनी ते आव्हान स्वीकारलं, काही मुदत मागून घेतली. नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड तालुक्यामध्ये कोठुरे नावाचं गाव आहे, तिकडे जाऊन आपल्या आईचे आशीर्वाद घेतले आणि वणीची देवी, सप्तशृंगी देवी म्हणतात, त्या वणीच्या देवीला जाऊन त्यांनी कठोर अनुष्ठान केलं. देवी प्रसन्न झाली. देवी म्हणाली, प्रत्यक्ष बजरंगबली तुझ्या स्वप्नात येतील आणि कुस्तीचे काही डाव दाखवतील. आणि त्याप्रमाणे बजरंगबलीने त्यांना दर्शन दिलं. एका लाकडी लाटेवरती काही डाव दाखवले. त्यांनी तिकडे खांब तयार करून घेतला, त्याच्यावर सराव केला. ठरलेल्या मुदतीत ते पुण्याला परत आले आणि त्यांनी अली नावाच्या पैलवानाचा गळेखोड्याच्या डावाने पराभव केला. ते बघून गुलाब कुस्ती खेळायचं नाकारून पळून गेला. म्हणून बाळंबट्टा देवधर यांनी मलखांबाला पुनरुज्जीवित केलं असं म्हटलं जातं. पण दुर्दैवाने पेशव्यांचा पराभव झाला पानिपतच्या युद्धामध्ये आणि ब्रिटिशांनी पेशव्यांना ब्रह्मावर्ताला नेऊन ठेवलं. ब्रह्मावर्त हे ठिकाण कानपूर पासून 35 किलोमीटर वरती आहे. त्यावेळेला काय आजच्यासारख्या बसेस, ट्रेन्स, गाड्या, वाहनं नव्हती.
आणि त्यामुळे मजल दरमजल करत लोक जात असत. तर पुण्यापासून कानपूरपर्यंत जायचा जो रस्ता होता, ज्या मार्गाने ते गेले, पुणे ते सुरत, सुरत ते बडोदा, बडोदा ते अहमदाबाद, देवास, इंदोर, ग्वालेर, वाराणसी, झाशी आणि कानपूर, या प्रत्येक ठिकाणी काही दिवस त्यांनी मुक्काम केले. आज 200-250 वर्षानंतर सुद्धा त्या ठिकाणी मलखांब आहे, आखाडे आहेत, पण शिकवणारं कोणी नाहीये, करणारे कोणी नाहीये. मी 10 वर्षापूर्वी वाराणसीला गेलो होतो. एक कोणभट आखाडा म्हणून आहे, बाळंबट दादांचे पट्ट शिष्य कोणभट नाना गोडबोले, त्यांनी तो आखाडा सुरू केला होता, ज्या ठिकाणी बाळंबट दादा स्वतः मलखांब करत असत. तो मलखांब होता तिकडे, आणि बाळंबट दादा जो जांग्या घालत असत, तो जांग्या असा लावलेला होता. पण मी 2 वर्षापूर्वी परत गेलो तिकडे, त्यावेळेला तिकडे आखाडा बंद झाला होता. एक पाटी लावली होती, सोनावाला फॅमिलीने ही जागा घेतली आहे, या ठिकाणी एक मॉल तयार करण्यात येणार आहे. आणि त्यामुळे आता आपलं एक कर्तव्य आहे की अशा ठिकाणी त्याची पुनरुज्जीवित करण्यासाठी काय करायला पाहिजे, पुन्हा तिकडे मलखांब प्रस्थापित कसा होईल बघितलं पाहिजे. आणि हे जर झालं तर मग मलखांब आणखीन वेगाने पसरेल. आज जो 33 राज्यांमध्ये मलखांब आहे, तो आणखीन वेगाने जाईल. आपलं ध्येय काय, मलखांब ऑलिम्पिकमध्ये पोचवायचं आहे. पण ऑलिम्पिकचा नियम असा आहे की 5 खंडांमध्ये 75 देशांमध्ये जेव्हा तो खेळ रुजू होईल, तेव्हा तो ऑलिम्पिकला जाऊ शकेल. त्यामुळे आतापर्यंत 52 देश झालेत, पण असे 75 देश व्हायला पाहिजे. म्हणून मगाशी म्हटलं ते की माझ्या आयुष्याची आता संध्याकाळ झालेली आहे, तुमच्या आयुष्याची सकाळ होते, तर तुम्ही हे काम पुढच्या आयुष्यामध्ये करायचं आहे असं लक्षात ठेवा, तरच ते शक्य होईल. ओके. आणखीन काय प्रश्न होता? आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न मला विचारला होता. मलखांब करताना एकच मनातली इच्छा हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. मी जाडा असेल, मी बारीक असेल, मी उंच असेल, मी बुटका असेल, मी म्हातारा असेल, मी तरुण असेल, याचा काही प्रश्न नाही. मी पूर्वी काही केलेलं आहे, थोडा व्यायाम केलाय किंवा काही केलेलं नाही, याचा काही संबंध नाही. शांतीलाल संघवी म्हटलं ना, ज्यांचं वय 81 वर्ष होतं, 82 त्यांनी सुरुवात केली मलखांबाला. त्यांची एक बायपास सर्जरी झाली होती. कुठलाही स्पोर्ट्सचं बॅकग्राऊंड नव्हतं, गुजराती माणूस, पण तरी त्यांनी मलखांबात चांगलं यश मिळवलं. त्यामुळे मनातली इच्छा हे सगळ्यात महत्वाचं आहे. कोणाकोणाच्या मनात इच्छा आहे मलखांब शिकण्याची? मुलींमध्ये कमी मुली दिसत आहेत मला, मुलांमध्ये जास्ती मुलं दिसत आहेत. पूर्वी हा कन्सेप्ट होता की मुलगी फक्त पोल मलखांब करायच्या आणि मुली रोप मलखांब करायच्या, पण आता असं नाहीये. मुली सुद्धा पोल मलखांब खूप चांगला करतात. तुम्हाला शक्य असेल तर बघायला या स्पर्धा आत्ताच्या तिकडे डेरवणला चालू आहेत. त्या स्पर्धांमध्ये अख्ख्या महाराष्ट्रातल्या वेगळ्या जिल्ह्यांमधनं मुली आलेल्या आहेत. उद्या शेवटचा दिवस आहे स्पर्धेचा, आणि त्या मुली सुद्धा पोल मलखांब खूप चांगल्या प्रकारे दाखवत आहेत. आणि मुलं सुद्धा रोप मलखांब करतात, पोल मलखांब करतात. ओके. हो.
देशपांडे सर त्यांचे आभार मानायचे. करेक्ट? तुम्ही असा कार्यक्रम कधी बघितला होता का? पाहुण्यांनी आपल्याला काय केलं? बौद्धिक मार्गदर्शन केलंच. मलखांब काय आहे, मलखांबाचे फायदे काय आहेत, ते केल्यानंतर तुम्हाला व्यक्तिगत लेवलवरती काय फायदे होतील ते सगळं सांगितलंच. आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष करून दाखवलं. काय म्हणतात आपल्याला? बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. ठीक आहे. उदयजी आज म्हणजे या मुलांपैकी मला नाही वाटत कोणी पद्मश्री इतक्या जवळनं बघितला असेल. आपण खरोखर भाग्यवान आहोत. सावर्डेकर सरांनी सांगितली की इतका ऋषितुल्य मोठा माणूस आपल्या शाळेमध्ये आला. त्याची आपली शाळा मोठी नाहीये, परंतु त्यांनी त्यांच्या वेळात वेळ काढला, इथे आले आणि त्यांनी तुम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन पण केलं आणि तुमच्याकडनं प्रात्यक्षिकही करून घेतली. मला फक्त आता खूप उशीर झालेला आहे. एकच मुद्दा सांगायचा आहे की माणूस आयुष्यामध्ये मोठा का होतो, पुढे का होतो, का माणसाला पद्मश्री मिळतं, त्यांची पॅशन बघा. त्यांचा जो विषय आहे त्या विषयाबद्दल त्यांना 100 काय 200% माहिती तर आहेच, परंतु त्या विषयाबद्दलची तळमळ, त्या विषयाबद्दलची आस्था आणि त्या विषयाबद्दलची पॅशन, हे म्हणतात ना की ही जर तुम्ही ह्यांच्यातले हे जर गुण तुम्ही आता बघितलेत, ह्याच्यावरती थोडासा विचार केलात आणि त्यातल्या 1% जरी त्याचं अनुकरण केलं तरी तुम्ही प्रत्येक जण आपापल्या ह्याच्यामध्ये जी लाईन निवडाल त्या लाईनमध्ये खूप यशाकडे वाटचाल करा. ठीक आहे. आपण सगळ्यांच्या वतीने उदयजी मी तुमचे आभार मानतो. थोडा उशीर झालेला आहे आणि ही आजची संध्याकाळ तुम्ही लहान मोठे व्हाल, वरच्या शाळेत जाल, कॉलेजमध्ये जाल, परंतु ही दुपार किंवा ही संध्याकाळ आणि हा सेशन तुमच्या शाळेमधला एक जो अजरामर क्षण असेल त्याच्यामध्ये त्याचं क्लासिफिकेशन होईल असा मला विश्वास वाटतो. आणि मी संपूर्ण गुरुकुलाच्या तर्फे, सावर्डेकर्स मॅडम, जान्हवी मॅडम सगळ्यांच्या तर्फे आणि शिक्षक वृंदांच्या तर्फे सरांचे परत एकदा आभार मानतो. सर, इथे आल्याबद्दल धन्यवाद.